त्याचे समोर आपल्याला प्रभाव प्रकट करत नाहीत, कारण ते दृष्टभावनेचे भगवंताच्या समोर येतात. एक असो वस्तुगुण, दुसरा असतो भावगुण. हे दोन्ही गुण वेगवेगळे असतात. जसे पत्नी, माता आणि बहीण या तिघींचे शरीर ते एकच स्त्री शरीराचे आहे. जसे शरीर पत्नीचे, मातेचे तसेच बहिणीचे, म्हणजे त्या तिन्ही शरीरात वस्तुगुण एकच असतात. परंतु पत्नीशी व्यवहार करताना मनाचा भाव वेगळा असतो, तर मातेशी आणि बहिणीशी त्याच्यापेक्षा वेगळा, म्हणजेच वस्तुगुण एक असून भाव मूळ वेगळे झाला. जगात भिन्न भिन्न भावाच्या व्यक्ती, वस्तू इत्यादी आहेत, म्हणून त्यांच्यात वस्तुगुण तर अलग अलग आहेत, पण सर्वांमध्ये भगवान पूर्णपणे आहेत. हे भावना किंवा भावगुण एकच आहे. तसे मृत्यूवर ज्यांची श्रद्धा आहे त्यांच्या मृत्यूत देव आहे, तो भावगुण असतो. परंतु ज्याची मृत्यूवर श्रद्धा नाही, त्याच्यात मूर्ती म्हणजे दगड, सोने, चांदी, पितळ इत्यादी वस्तुगुण असतो. तात्पर्य काय की जर पूजकाचा भाव मूर्तीत देव आणि असा देव आहे असा असेल, तर ती मूर्ती त्याच्यासाठी साक्षात भगवानच आहे. जर पूजकाचा भाव दगड, सोने, चांदी, पितळे इत्यादी मूर्ती म्हणजेच देव नव्हे असा आहे, तर त्याच्याकडे ती मूर्ती दगड, सोने, चांदी इत्यादी धातूच आहे. भावातच भगवान असतात. न काष्टे विद्यते देवो शिलाय तो मृतस्य भावेद विंदते देवस्तमस्मात् भाव समाचरते. गरुड उत्तर 28. देवता न लाकडाचा असते, न दगडात, न मातीत, न मातीत. भावातच देवताचा विश्वास आहे, म्हणून भावालाच मुख्य मानले पाहिजे. भाव म्हणजे भाऊ नाही, तो भाऊ नाही, भाव म्हणजे मनातला, त्याला मुख्य मानलं पाहिजे. पुस्तक म्हणतो, मी नाही. देवता न लाकडा. एक वैरागी बाबा होते, त्यांच्याजवळ सोन्याच्या 2 मूर्त्या होत्या, गणपतीची आणि दुसरी उंदराची. दोन्ही मूल्य वजनात सारख्याच होत्या. बाबांना एखाद्या रामेश्वराला जायचे होते, म्हणून सोन्याला जवळ जाऊन म्हणाले की मूर्तीचे किती रुपये देशील. सोन्याने दोन्ही मूर्तीचे वजन केले व दोन्ही मूर्तीचे प्रत्येकी 500 रुपये किंमत सांगितली. तेव्हा बाबा म्हणाले, अरे पाहत नाहीस, दोघांची किंमत एक कशी. एक मालक आहे, दुसरा त्याचे वाहन आहे. जितकी किंमत मालकाची तितकीच किंमत वाहनाची, उंदराची कशी. सोनाला म्हणाला, बाबा मी गणेश आणि मंदिर यांची किंमत नाही सांगितली, मी त्या सोन्याच्या किंमत कधी सांगितले. तात्पर्य असे, त्या बाबांची दृष्टी गणेश व उंदीर यांच्यावर, सोनाराची दृष्टी सोनारावर होती. म्हणजे बाबांना त्या मूर्तीचे भावगुण दिसतो, तर सोनाला वस्तुगुण दिसतो. त्याच्याप्रमाणे तो मूर्त्या तोडतात, त्यांच्या वस्तुगुण म्हणजे दगड, चांदी, पितळाचे दिसते. म्हणून भावनाही त्यांच्या भावनेप्रमाणे दगडातच असून बनून राहतात. वास्तविक पाहिले तर स्थावर जंगमादी सर्व काही भगवत स्वरूपच आहे. ज्याच्यात भावगुण अर्थात भगवंताची भावना आहे, त्यांना सर्व काही भक्तवत्सला रूप दिसते. पण ज्याच्या वस्तुगुण अर्थात संसाराची जगाची भावना आहे, त्यांना स्थावर जंगम अर्थात सर्व काही अलग अलगच दिसते. हीच गोष्टी मूर्तीच्या बाबतीतही समजली पाहिजे. लोक श्रद्धेभावनेने मूर्तीची पूजा करतात, स्तुती व प्रार्थना करतात, कारण त्याच्या मूर्तीची विशेषता दिसते. जी मूर्ती तोडतात त्यांनाही मूर्ती विशेषता दिसते. जर विशेषता दिसली नाही तर मूर्ती तोडतच कशाला. इतर दगडांना तर का नाही रडधुडीत, म्हणून हेही मूर्तीत विशेषता मानतात. केवळ मूर्ती श्रद्धा विश्वास ठेवणाऱ्याच्या द्वेषामुळे त्यांना दुखवण्यासाठीच ती मूर्ती तोडतात. जे लोक शास्त्र मर्यादानुसार बनवलेल्या मंदिरास त्यात प्राणप्रतिष्ठा करून स्थापन केलेल्या मूर्तींना तोडतात, ते तर त्यांचे आपल्या स्वार्थ सिद्ध करते. हिंदूच्या मर्यादा भंग करणे आणि आपल्या अहंकारास नावास कायम करणे, भग्नवेश मूर्तींना पाहून हिंदूच्या मनात अनेक पिढ्यापर्यंत भावना निर्माण करणे, यावेळी द्वेष भावना मूर्तीत तोडतात. अशा लोकांची फार भयानक दुर्गती होते. हे घोर नरकात जातात, कारण ते नियतीच्या दुसऱ्याच दुःख देणे, दुसऱ्याचे नाश करणे अशी असते. खराब नियती असलेला परिणामही खराबच होणार. परंतु जे लोक मंदिराची मूर्तीची रक्षण करण्यासाठी आपली पूर्ण शक्ती लावतात, आपल्या प्राणांचीही पर्वा करीत नाही, त्यांची नियती चांगली असल्यामुळे त्यांची सद्गती होते. आम्ही विद्वानांचा
जेव्हा आदर करतो तेव्हा त्यांच्या असलेल्या